नमस्कार मंडळी, जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी आई मला भेटायला आली आहे. तर ते गेले काही दिवस कोकणात होती आणि येताना तिने माझ्यासाठी ही अळूची पानं आणली होती. सो आज विचार केला आपण बनवूया अळूची वडी, पण मी काही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर इथे सर्वप्रथम मी अळूची पानं स्वच्छ धुवून साफ करून त्याला कट करून घेतले आहे. त्यानंतर बेसन, तांदळाचं पीठ, अद्रक लसूणची पेस्ट, धणे, मीठ, लाल मिरची आणि आपले इतर मसाले हे पदार्थ घेतले आहेत. आपण एक पेस्ट बनवणार आहोत ज्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, राई, धणे आणि लाल मिरची आहे, ते मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले आहे. त्यानंतर आपण यामध्ये बाकी आपले इतर मसाले, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ आणि आपण जे वाटण बनवलं आहे ते टाकून आपण पीठ ॲड करणार आहोत आणि ह्याचं एक छान असं बॅटर बनवणार आहोत. मी ह्याच्यामध्ये पाणी अजिबात यूज केले नाही आहे. त्यानंतर टीनला थोडंसं तेल लावून त्यामध्ये मी थोडेसे सफेद तेल टाकणार आहे, कारण त्याने टेस्ट खूप छान येते अळूवडीला. आणि आपण जे बॅटर बनवलं आहे आपण आता ते यामध्ये सेट करणार आहोत. प्रॉपर असं सेट झाल्यानंतर मी वरूनही त्याच्यात थोडेसे तीळ टाकणार आहे, कारण मला तीळ जरा जास्त आवडतात. आणि आपण हे बॅटर आता एक 15 मिनटं स्टीम करून घेणार आहोत गॅसवरती. त्यानंतर हे स्टीम झाल्याच्या नंतर आपल्याला आवडतील त्या शेपमध्ये आपण ते कट करून घेणार आहोत आणि तेलामध्ये फ्राय करणार आहोत. सो इथे तेलामध्ये मी राई, कढीपत्ता, लसूण टाकली आहे आणि वरून थोडेसे सफेद तीळ पण टाकले आहेत आणि आपण हे प्रॉपर असं फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. फ्राय केल्यानंतर आपली अळूवडी अशी रेडी झाली आहे. नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे माझ्या पद्धतीची अळूवडी आणि तुम्हीही ट्राय करा. थँक्यू.